नमस्कार, मी सागर राजे. प्रभात पर्व न्यूजवर आपलं सर्वांचं स्वागत करतो. आज आपण तळोजा या ठिकाणी आहोत आणि तळोजा या ठिकाणी अगदी माफक दरामध्ये खरं म्हणजे स्वस्तात लोकांची सेवा करता यावी या हेतूने या ठिकाणी अल शिफा हे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उल्मा कमिटीच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेलं आहे. हे हॉस्पिटलविषयी सांगायचे तर अनेक सेवा सुविधा इतर जे प्रायव्हेट हॉस्पिटल देतात त्याच्यापेक्षा कितीतरी स्वस्तात देण्याचा मानस त्यांनी या ठिकाणी ठेवला आहे आणि म्हणूनच लोकांची सेवा करता यावी यासाठी खऱ्या अर्थाने हॉस्पिटल सुरू झालेलं आहे. इतर हॉस्पिटलपेक्षा निश्चितच तिथला दर खूप कमी असणार आहे अशी ते खात्री देतात. नक्की हे हॉस्पिटलविषयी आपल्याला जास्त जाणून घ्यायचे, कुठल्या सेवा सुविधा ते देणार आहेत आणि खरोखर ते स्वस्तात का आहे ह्याविषयी आपल्याला जाणून घ्यायचं आहे. तर अगोदर मी मौलाना यासिन जे आहेत त्यांना विचारील आणि नंतर आपण या सगळ्या गोष्टीची माहिती घेऊ. यासिनजी, आपलं स्वागत आहे. खरं तर मला एक वैयक्तिक अनुभव आहे की ज्या वेळेला कोविड-19 खूप जोरात होता त्यावेळेला तुमच्या कमिटीने एक हॉस्पिटल सुरू केलं होतं अतिशय कमी दरात आणि मला माझ्या माहितीप्रमाणे जवळजवळ 25,000 लोकांनी तिथे सेवा सुविधा घेतली होती आणि एकही डेथ झाली नव्हती. खूप कमी म्हणजे तिथे पैसे घेतले जात होते. हे हॉस्पिटल सुरू करण्यामागचं काय उद्देश आहे? ॲक्च्युली असं झालं का जेव्हा आमच्या कमिटीने तिथे सेवा केली लोकांना खूपच फायदा पोचला ना. आमच्या कमिटीला पण थोडासा हे झाला का आपण अजून सेवा करायला पाहिजे म्हणून अजून काय केला का आता आपण आणि मल्टिपल प्लस परमनंट एक सेवाचा आपला हे सुरू करायला पाहिजे म्हणून या हॉस्पिटलचा आम्ही उपदेश केला का या हॉस्पिटलला चालू करा. त्याच्याशी लोकांना बरा फायदा होईल का की इथे मेडिसिन्स घेऊन हर यात एकदम स्वस्त दरात अख्ख्या नवीन मुंबईला जे दर असतील ना त्याच्यापेक्षा प्रायव्हेट हॉस्पिटलचे जे दर असतील त्याच्यापेक्षा कमीत आमच्या इथे सगळा हे आहे म्हणून लोकांनी याच्याशिवाय हा हॉस्पिटलची स्थापना केली ना. आम्हाला असं वाटते का जो लोकांना लाभ पोचला याच्यापूर्वी आता डबल पोचायला पाहिजे याच्यासाठी हा हॉस्पिटल आम्ही स्थापना केलेली आहे. अजय मला आठवतं की मी जेव्हा ती बातमी केली होती कोरोनाच्या काळात त्यांनी जे हॉस्पिटल उभारलं होतं ते त्यावेळी रत्नागिरीवरनं मला म्हणजे फोन यायचे. खरं तर मी फोन नंबर देखील दिलेला नाही परंतु वेबसाईटवरनं सर्च करून लोक कॉन्टॅक्ट करायचे आणि मला विचारायचे की बाबा ते तळोजाचं हॉस्पिटल कुठे आहे, कसं आहे, काय करता येईल आणि मी त्यांना माहिती द्यायचो. आता हे जे सुरू झालेलं हॉस्पिटल आहे ते देखील तसंच असावं अशी आपण अपेक्षा करूया. त्यांचे अन्य सहकारी आपलं नाव काय? आरिफ पटेल. हे जे हॉस्पिटल आहे नेमकं हे हॉस्पिटलविषयी मला थोडी जास्त माहिती द्या की त्याच्यामध्ये कुठल्या सेवा सुविधा देणार, डॉक्टर कशा आहेत, मेडिसिन कशा पद्धतीने मिळणार आहे, थोडीशी माहिती द्या विस्तृत. या मी हॉस्पिटल जो शुरू केलेला है था आमच्या मौलाना सांगितला कि ये हॉस्पिटल लोगों की सेवा के लिए हमने शुरू किया गया है और यहाँ पे जो भी गरीब लोग रहेंगे अमीर लोग रहेंगे दोनों का इलाज होएगा. अगर गरीब के पास पैसा भी नहीं रहेगा तो उसका इलाज किया जाएगा इधर. हम चाहते हैं कि ये हमेशा का लाइफ टाइम हॉस्पिटल चले और लोगों को इधर सेवा किए. जैसे कि कोविड-19 में हमने जो सेवा किए थे वहाँ पे तकरीबन 20,000 पेशेंट हमारे इधर आए थे और अल्हम्दुलिल्लाह एक भी डेड नहीं हुआ था और कम से कम फीस में हमने किए थे. तब तक कोई भी डॉक्टर उधर किसी को खड़ा नहीं करता था कोविड में, ना रिश्तेदार, ना भाई, ना बीवी, मतलब अलग अलग. और उस टाइम हमारे कमेटी तलोजा उलमा करम कमेटी ने हॉस्पिटल शुरू करके एक बहुत बड़ा काम किया था और लोगों ने उसका बहुत बड़ा फ़ायदा उठाया था. तो उसी तरह हम चाहते हैं कि पब्लिक यहाँ पे भी जो अल-शिफा मल्टी स्पेशल हॉस्पिटल शुरू किया है यहाँ पे हर तरह की सुविधा दी गई है. जैसा कि इधर ICU भी बनाया गया है अल्हम्दुलिल्लाह. इधर डिलीवरी का भी हॉस्पिटल है, छोटे मोटे ऑपरेशन भी होते रहते हैं अल्हम्दुलिल्लाह. अभी तक 3 डिलीवरी हो चुके हैं इधर और 4 ऑपरेशन भी हो चुके हैं यहाँ पे और ICU की भी सुविधा है. प्लस यहाँ पे हम चाहते हैं कि लोग इस चीज़ का फ़ायदा उठाएं. हमारा मेन मकसद ये है जो इंटरव्यू देने का आपका भी मकसद ये है कि लोगों ने जैसे लास्ट टाइम हमको सेवा का मौका दिया था इस बार भी हमको सेवा का मौका दिए और कम से कम कीमत में अच्छे से अच्छा इलाज इधर हो जाएगा. और यहाँ पे दूसरे जो फैसिलिटीज़ भी हमारे हैं वो नगर से मैं पूछना चाहता हूँ कि आप हमेशा बोल रहे कि कम से कम में क्या आप कुछ कंपेयर कर सकते हैं कि जैसे कि बाकी हॉस्पिटल में डिलीवरी का समझो इतना आता है तो इधर कितना आएगा? हमारे इधर देखो डिलीवरी का हमने रेट ऐसा रखा है क्योंकि इधर अमीर आदमी भी आता है गरीब भी आता है. तो हमने नॉर्मल डिलीवरी का हमने 13,000 रुपया बोलते हैं, 13 से 15,000 लेते हैं. अभी उसके अंदर जो गरीब पर्सन आता है वो बोलेगा मैं 8,000 देता हूँ, 10,000 रुपया देता हूँ, बाबा मेरी माली हालत नहीं. तो हम उसके ऊपर सर्च करते हैं. हमारी कमेटी उसके लिए बनाई गई है. वो कमेटी वाकई में देखती है कि वो ज़रूरतमंद है या नहीं है. वो ज़रूरतमंद है तो फिर उसको हमारे एक अलग से फ़ंड दिया जाता है और उसके अंदर उसका इलाज किया जाता है. यानी फिर वो शायद 8,000 और उससे भी कम में भी हो सकता है अगर आपको पता चला कि ये रियली में अगर वो ज़रूरतमंद है तो उसका क्या इलाज
देखो ऐसा बोलूँगा तो सबको मैसेज जाएगा, तो आदमी वो उम्मीद से आएगा, अरे तुमने तो बोला था फ्री में भी होगा वो चीज़, क्योंकि हमेशा लाइफ टाइम चलना भी चाहिए ना। अभी चलो हम फ्री में भी दे देंगे तो 3 महीने में हमको हॉस्पिटल बंद करना पड़ेगा। ये क्या फिर ये इसका क्या फॉर्मूला क्या है? नो प्रॉफिट नो लॉस ऐसा बोल सकते हैं? जी, नो प्रॉफिट नो लॉस। हमारे को लॉस भी नहीं होना चाहिए और प्रॉफिट भी नहीं होना चाहिए, हम कंटिन्यू चलते रहे बस। हमारा ये माध्यम है कि हम सेवा करते रहे बस। हमारे तलुजा उलमा कमेटी का ये एम है कि हम बस हमेशा सेवा ही करते रहे। और हमारे गाँव वालों का भी बहुत सपोर्ट रहता है हर चीज़ में। कभी कुछ भी मैटर आवे तो बेचारे ने लास्ट टाइम कोविड में भी पूरे गाँव ने मिलकर सपोर्ट किया था, जान से भी और माल से भी, इसलिए अभी तक टिकेले है। मला अजून एक गोष्ट आठवतं, मी म्हणजे ती लाईव्ह बातमी केली होती कोरोना काळातल्या. म्हणजे ज्या वेळेला डॉक्टर आतमध्ये घेत नव्हते लोकांना, म्हणजे ते चंद्रावरनं येतात तसेच ना बिचारे, ते ड्रेस असायचे लोक घाबरायची. ते पीपी किट ना, ते ती पीपी किट असायची लोक घाबरायची. त्याच्यामुळे लोकांमध्ये अजूनच दडपण व्हायचं. मी तिथे लाईव्ह होतो त्यावेळेला ती बातमी केली होती तेव्हा मी पाहिलं की डॉक्टर बिचारे ना ते बिनधास्त पेशंटशी म्हणजे बोलायचे, त्यांना धीर द्यायचे. म्हणजे एक पेशंट बिचारा होता, मी त्याला पाहिलं होतं, त्याला सांगितलं अरे तू काय घाबरू नको, तुला 6 इंजेक्शन दिले ना तू एकदम बरा होशील. म्हणजे काय होतं, एक मानसिक आधार त्यामुळे पेशंटला मिळायचा. म्हणजे इतर ठिकाणी कोरोना पेशंटला घाबरवायचे आणि त्यांचा ते धंदा करायचा असं बोलायला हरकत नाही, परंतु तिथे मात्र ते पेशंटला धीर द्यायचे आणि त्याच्यामुळे काय व्हायचं, पेशंटला खात्री वाटायची की आपण बरं होणार. निश्चितच असंच डॉक्टर इथे असावे असं आपण या ठिकाणी अपेक्षा करूया. काय सांगाल तुमच्या या इथे डॉक्टर कसे आहेत, काय ट्रीट करतील, किंवा इतर सुविधा सोनोग्राफी असेल त्याच्याविषयी काय सांगू शकाल? आता जसं आमचा भाऊनी हिंदीमध्ये बोलला, मी भी हिंदीमध्येच बोलतो, म्हणजे कसा प्रॉब्लेम नाही ना. आता इथे इधर हमारा सोनोग्राफी है, तो सोनोग्राफी मैक्सिमम औरत लोग के लिए, मतलब जब प्रेगनेंस होते ये होते हैं तो उनको ज़रूरत ज़्यादा गिरती है. उनकी प्राइवेसी का ध्यान रखते हुए हमने 2 लेडीज़ रखेले. और जो सोनोग्राफी है वो मिनिमम दर में, मतलब हमारे भाई ने तो बोल दिया मिनिमम दर, मतलब उसकी भी एक सुविधा रखी लिए, जांच करते और देते हैं. और यहाँ पे हमारे लैब है, लैब में मतलब एडवांस जो हाईफाई लैब रहता है अभी का टेक्नोलॉजी का, वो टेक्नोलॉजी का लैब है. और उसमें भी हम बहुत फैसिलिटी देते हैं, मतलब ऐसे समझो जो रेट नवी मुंबई में उससे बहुत कम देते हैं. तो हमारी जो मानसिकता है लोगों की सेवा करना, जैसे हमारे उलमा कमेटी की मानसिकता है तलुजा गाँव की, कि लोगों के आजू बाजू गाँव वालों की कम से कम आज जो सिटी आई उनकी एक सेवा हो जाए. और यहाँ पे जो मेडिकल है दूसरे मेडिकल के रेट से भी हमारे यहाँ पे अगर कोई सर्जरी सामान रहेगा तो उसमें 50% डिस्काउंट रहता है. जैसे एक एग्जांपल लो, कोई 3000 का इंजेक्शन रहता है तो यहाँ पे हमें इधर 500-700 में देते, और वहाँ बाहर जाएंगे तो वो 3000 का रहता है. तो वो जो लूट माल चालू है मेडिसिन में, दवाखाने में, वो हम लोगों को दिखाना चाहते हैं कि इतना कुछ रहता नहीं है. आओ, हम इधर आओ, देखो, इलाज करो. और बेस्ट डॉक्टर है जो आशिफ डॉक्टर हुआ करते थे वो भी यहाँ पे है, MD डॉक्टर है, DGO है, बहुत मतलब जो चाहिए हाईफाई. जो डॉक्टर बाहर जिसका फीस 2000 है, यहाँ आके वो 300 लेता है, 500 लेता है. वो दूसरे उनके क्लिनिक में जाएगा तो 2000 है. जैसे अभी खतीब है, वो बहुत स्पेशलिस्ट है डॉक्टर आँख का, उसका जैन खतीब जो 2000 लेता है बॉम्बे से, यहाँ पे आके 500 में करता है. तो एक उनको भी हम समझाते हैं कि हमको कमाने का नहीं, हमको लोगों को फ़ायदा देना है. डॉक्टर भी हमको ज़रा सपोर्ट करते हैं. तो अभी तो हमें कुछ बोलना नहीं है, हमें यही बोलना है कि लोग आओ, फ़ायदा ले लो. जो बिल आपको वहाँ पे भरमसाट होता है वो कमी मतलब कम से कम हमारे यहाँ पे होएगा, आपका फ़ायदा होएगा और अच्छा इलाज होएगा. तुम्ही लोकल आहात, प्रभाकर जोशी साहेब या ठिकाणी आलेले आहेत, तुम्ही लोकल आहात, या सगळ्यांचा अनुभव तुम्हाला देखील असेल, थोडक्यात काय सांगा? आता खरं सांगायचं तर अलसेपा हॉस्पिटलमध्ये कोरोनाच्या काळात आमच्या गावातल्या परिसरातील जे ग्रामस्थ यायचे आणि त्यांना कोरोना झालेला असायचा, कुठल्या डॉक्टरमध्ये सुविधा भेटत नसत बाहेर, कारण की त्यांच्याकडे उपचार करण्यासाठी पैसे नसायचे. तर मी स्वतः जातीने ते येऊन उलमा कमिटीचे जे सदस्य वगैरे अध्यक्ष वगैरे आहेत, याशीन मौलाना झाला, आरिफ भाई झाला, इथे सर्वच अधिकारी, नगरसेवक झाला आमचा, यांच्या कानावर टाकायचो का असा आमचा पेशंट आहे, यांची सुविधा तुम्ही द्याल का. त्याही कोणतीही पर्वा न करता त्यांना सुविधा करून दिली आणि ते पेशंट चांगले होऊन गेले. बरं, या ठिकाणी खरं म्हणजे बोलणं चुकीचं होईल असं लोकांना वाटेल, परंतु मुद्दाम मला या ठिकाणी बोलायचं की हिंदू मुस्लिम वाद वगैरे हे सगळ्या गोष्टी खोट्या आहेत. तळोजांच्या या बांधवांचा तुम्ही अनुभव घेऊन बघा. म्हणजे त्या कोरोना काळात आहे ना सगळ्यात जास्त हिंदू पेशंट त्या ठिकाणी होते, मी पाहिलेलं आहे स्वतः. त्याच्यामुळे हे मला जाणीवपूर्वक बोलायचं वाटतं. परंतु काही लोक आहेत ना या गोष्टीचा म्हणजे ते राजकारणासाठी त्याचा वापर करत असतील, कशासाठी करत असतील, तर ते कुठलीही गोष्ट डोक्यात न ठेवता तुम्ही एकदा इथला अनुभव घ्या आणि तुम्हाला नाही वाटलं तर त्याविषयीची देखील तुम्हाला प्रतिक्रिया करायची. आपण आतमध्ये हॉस्पिटल कसं आहे ना, आम्हाला कधी पण काय पण गरज लागली, आमचे नगरसेवक भाऊजी आमच्या बाजूच्या गावात येतात, लगे एक फोनावर ते स्वतः समोर येऊन बोलतील, बाबा तुम्हाला ही सुविधा पाहिजे का, बघा ही घ्या ती घ्या, म्हणजे खूप कॉपरेट करतात भाऊजी, मस्त एकदम. मतलब
एसी है. आमची सिस्टर आहे आसलेशा, हिने आहे ना कोविडमध्ये लय सेवा केलेली आहे. कधी मास्क लावलाच नाही हिने. ती डॉक्टर तुझ्यामध्ये आहे. नाही जयंतरावची करत आता तू ओटीचा बी दरवाजा उघड मग. हां ओटीचा उपर आता एवढं ओटी बी जाऊ. राहुल भाई बघितलं झाला डायग्नोस्टिक सेंटर आहे हा. नगर सगळं चेक करते राहू. पहिला एक दुसरी हेड पण आहे यांची. हेच सुनीला पहिलं काम ही आहे. लगेच ये. सगळं ब्लड टेस्ट होते इकडे. म्हणजे प्रॉपर तरी टेक्निकल स्वतः असले अजून काय माझ्या नगरसेवकातून जरा तुम्हाला करून बोलता. ॲडव्हान्स सर्व आले टेक्नॉलॉजी मशीन जे कोटी 3 लाखाची 15 लाखापर्यंत येत होतो आपण 15 लाखाला गेलो सर्व ॲडव्हान्स. हाँ सोनोग्राफी रूम है और सोनोग्राफी लेडीज ही आती है ताकि लेडीज़ के लिए आसानी हो जाए. ही मशीन हाँ मशीन हाँ ये डॉक्टर आसिफ खान जे कोविडमध्ये ज्यांनी सेवा केलेली आहे ना त्यांचा OPD रूम आहे ना. आणि इथे जैन खतीब येतात मुंबईवरून, स्पेशलिस्ट डोळ्याचे डॉक्टर आहेत. त्यांची 2000 फीस असते मुंबईला, इथे 500 रुपये फीस घेतात. नाव का तुमचं? माझं नाव इब्राहिम आहे. मला लाला बोलतात. शरबतवाला मी आहे. बरं, तलोजा. मी तुमच्या मुलीची इथे काय डिलिव्हरी झाली होती, काय अनुभव आला तुमचा, कसा काय? एकदम छान हॉस्पिटल आहे. कसला त्रास नाही. सगळं बरोबर इथे सवलत बी जाम आहे. एकदम नॉर्मल माझ्या मुलीच्या हॉस्पिटलचा डिलिव्हरी झाली आहे. खर्च बी कमी झाला एकदम. बरं, इथे ज्या डिलिव्हरी झालेल्या आहेत खूप जास्त नॉर्मल झालेत असं ऐकलेलं आहे. तुमच्या बाबतीत काय ऐकलंय का तुम्ही असं? नॉर्मल झाले सर्व. 4-5 डिलिव्हरी झाले माझ्या मुलीच्या नंतर. सगळे नॉर्मल झाले. बरं, इथलं आहे ना, मी इथल्या काही लोकांना विचारलं मी की डिलिव्हरी ज्या झालेल्या आहेत त्या नॉर्मल का सिजर वगैरे झाले, तर ते मला माहिती दिली की जवळजवळ इथे आलेल्या सगळ्या डिलिव्हरी नॉर्मल झालेल्या आहेत. म्हणजे तो एक महत्त्वाची गोष्ट आहे, कारण आजकाल सगळ्या डिलिव्हरी सिजर करण्याच्या मागे असतात कारण त्याच्याने जास्त पैसे भेटतात. पण इथे मात्र सगळ्या डिलिव्हरी नॉर्मल झालेल्या आहेत. तर ही एक गोष्ट फायद्याची आहे. तुम्हाला नक्कीच याविषयी जर अधिक माहिती पाहिजे असेल किंवा तुम्हाला कोणाला या ठिकाणी सेवा उपलब्ध करून घ्यायची असेल तर कृपया तळोजाच्या अल शिफा या हॉस्पिटलकडे या किंवा त्यांच्या मौलवी कमिटी किंवा उलमा कमिटी आहे त्यांच्याशी संपर्क साधा आणि त्यानंतर तुम्हाला आलेला अनुभव मात्र अवश्य नोंदवा. व्हिडिओ जर्नलिस्ट यासन खानचा सागर राजे, प्रभात पर्व न्यूज करता, तळोजा. धन्यवाद.